महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे विठ्ठलाला साकडे। बा विठ्ठला, राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधाऱ्यांना द्या। पटोलेंनी घेतले संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली व गजानन महाराजांच्या पालख्यांचे दर्शन। आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा असे साकडे घालून राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधाऱ्यांना दे, अशी प्रार्थनाही नाना पटोले यांनी केली। विठुरायाचे दर्शन घेण्याआधी नाना पटोले यांनी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे जगद्गुरू संत नाना पटोले यांनी मंगळवेढा येथे श्री संत गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतले। ज्ञानोबा माऊली तुकाराम आणि गण गण गणात बोतेच्या गजरात सभोवतालचा संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता। परंपरेनुसार नाना पटोले दरवर्षी पालख्यांचे आगमन झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यात जाऊन पालख्यांचे दर्शन घेतात व वारक्यांबरोबर विठुमाऊलीच्या भक्तीत रमतात। सोलापूरवरून पंढरपूरकडे जात असताना पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे ग्रामस्थांकडून नाना पटोले यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला। यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरुटे, माजी आमदार विश्वनाथ चाकोटे, विजय हत्तवरे, सुरेश हसापुरे, राहुल पाटील आदी उपस्थित होते। महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे विठ्ठलाला साकडे। बा विठ्ठला, राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधाऱ्यांना द्या। पटोलेंनी घेतले संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली व गजानन महाराजांच्या पालख्यांचे दर्शन। आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा असे साकडे घालून राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधाऱ्यांना दे, अशी प्रार्थनाही नाना पटोले यांनी केली। विठुरायाचे दर्शन घेण्याआधी नाना पटोले यांनी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे जगद्गुरू संत महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे विठ्ठलाला साकडे। बा विठ्ठला, राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधाऱ्यांना द्या। पटोलेंनी घेतले संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली व गजानन महाराजांच्या पालख्यांचे दर्शन। आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा असे साकडे घालून राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधाऱ्यांना दे, अशी प्रार्थनाही नाना पटोले यांनी केली। विठुरायाचे दर्शन घेण्याआधी नाना पटोले यांनी पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली येथे जगद्गुरू संत महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे विठ्ठलाला साकडे। बा विठ्ठला, राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधाऱ्यांना द्या। पटोलेंनी घेतले संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली व गजानन महाराजांच्या पालख्यांचे दर्शन। आषाढी वारीच्या निमित्ताने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन राज्याच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। महाराष्ट्र बेरोजगारी आणि शेतकरी आत्महत्या मुक्त व्हावा असे साकडे घालून राज्यातील सामाजिक सलोखा कायम ठेवण्याची सुबुद्धी सत्ताधाऱ्यांना दे, अशी प्रार्थनाही नाना पटोले यांनी केली।